अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाला केंद्राकडून अखेर परवानगी मिळाली। महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे। त्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून अखेर हिरवा कंदील मिळालाय। त्यामुळे अत्यंत भव्य अशा या स्मारकाचा मार्ग आता मोकळा झालाय। महाराष्ट्रात बैलांच्या शर्यतीवरून वाद आहेत, मात्र बैलांच्या शर्यती या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे। त्यामुळे बैलांच्या शर्यतीतून क्रौर्य वगळण्यात यावं असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय। म्हणून पारंपरिक वारसा असलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये प्राण्यांवर क्रौर्य होता कामा नये या अटीवर या शर्यतीला परवानगी देण्याचा विचार शासन करत असल्याचं जावडेकर म्हणाले। तसंच नागपंचमी सणामध्ये नागांची होणारी छळवणूक थांबवण्यासाठीही लवकरच निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। बैलगाड्यांची शर्यत ही महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे। शेतकरी जीव लावतो बैलावर, त्यामुळे क्रूरतेमध्ये त्याला बसवणं हे चूक होतं, कारण क्रौर्य नाही आहे त्यात। तो खेळ आहे आणि तो महत्त्वाचा सांस्कृतिक ऐतिहासिक महाराष्ट्राचा वारसा आहे। त्यामुळे असेच पारंपरिक वारसे जिथे आहेत, म्हणजे कर्नाटकमध्ये कमळा आहे, तामिळनाडूमध्ये जालिकुट्टी आहे, या सर्व पारंपरिक खेळांना क्रौर्य होता कामा नये या अटीसहित आता परवानगी आम्ही देणार आहोत। नागपंचमीचा विषय अजून प्रलंबित आहे, कारण तो वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये आहे, त्याचं जरा प्रोसेस वेगळी आहे। पण आम्ही या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करू लागलो।